मला टॉपमेटवरती एका मुलीची मीटिंग झाली आणि तिथे आमचं डिस्कस झालं. त्या मुलीचा क्वेश्चन काय होता माहिती का, की माझं BSc झालं आहे, लास्ट इयर पासआउट आहे आणि मी खूप डिप्रेस आहे. मला लवकरात लवकर IT मध्ये जॉब हवा आहे. मला घरून खूप प्रेशर आहे, मला लग्नाचं खूप टेन्शन आहे आणि खूप काही खूप मला डिप्रेशनमध्ये आहे. मला खूप टेन्शन येत नाही, झोप येत नाही आहे. तुम्ही BSc करताय, तुम्ही काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये काहीतरी करताय आणि तुम्हाला IT जॉबसाठी तुम्हाला टेन्शन येतं आहे. हे कुठलं काय म्हणजे तुम्हाला IT मध्ये जॉब दिसतोय म्हणून तुम्ही कुणीही येणार आणि काही बोलणार असं नाही आहे मित्रांनो. मी निगेटिव्हली बोलत नाही आहे, पण जर तुमचं एम IT जॉब नाही आहे तर तुम्ही IT जॉबसाठी डिप्रेसमध्ये कसं असू शकतात. जर तुम्हाला आता पॅकेज म्हणून दिसतंय किंवा काय म्हणून दिसतंय, तुम्ही IT मध्ये जॉब करू शकता. सगळेजण IT मध्ये जॉब करू शकता असं काही नाही, बट त्याला नॉलेज लागतं, त्याला स्किल लागतं, त्याला टेक्निकल नॉलेज खूप जास्त स्ट्रॉंग लागणार आहे, कम्युनिकेशन लागणार आहे. तुमच्याकडे काही जरी नॉलेज असेल तर शेअर करता येतं का, एक्सप्रेस करता येतं का, या गोष्टीचा तुम्ही विचार करा ना. उगाच आपण उठलो कारण सध्या ले ऑफ वगैरे खूप काही चालू आहे आणि आपण विनाकारण विदाऊट स्टडी न करता जर डिप्रेसमध्ये जाणार असेल तर याला काही अर्थ नाही आहे. असं जर असेल ना तर IT मध्ये जॉब मिळणार नाही आहे मित्रांनो. प्रॉपर प्लॅन केला, प्रॉपर तुमच्याकडे नॉलेज असेल तरच तुम्हाला आता IT मध्ये जॉब भेटेल. विनाकारण IT मध्ये कोणालाही एंट्री नाही आहे सध्या.